पावसाळी अधिवेशनामध्ये सध्या विरोधक विरुद्ध सत्ताधारी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून आमने-सामने येत आहेत। विधानसभेमध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार आदित्य ठाकरेंसह वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार राडा झाला। यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी छाती ठोकत आदित्य यांच्यासह वरुण सरदेसाईंना जशास तसं प्रत्युत्तर दिलं। बघूया नेमकं काय घडलंय। अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना पाहायला मिळाला। मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार आदित्य ठाकरेंसह वरुण सरदेसाई यांच्यामध्ये जोरदार राडा झाला। मुंबई वांद्रे परिसरातील झोपड्यांचा पुनर्वसन रखडल्यामुळे आमदार वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी मांडली। यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी मविया सरकारकडे बोट दाखवत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। किती दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार? मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं। 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत। आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू। मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे। माझं एवढाच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय। माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू? मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का? बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढं। अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना। अरे उत्तर देता ना माझ्याकडे पाहून बघा। मंत्री महोदय माझ्याकडे काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही। कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय 22ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली। मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं। तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? उत्तर घेऊ द्या। अरे तुम्ही काय केलं सांगा ना। अरे आमची लाज काढू नका। तुम्ही काय केलं ते सांगा। अरे तुम्ही काय केलं ते सांगा। इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली। कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणणार का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत, राजकारण न आणता। माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये। ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये। आदित्य ठाकरेंसह वरुण सरदेसाईंनी मंत्री शंभूराज देसाईंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे यानंतर मंत्री गुलाबराव पाटील देखील मंत्री शंभूराज देसाईंच्या मदतीला धावले। लाच काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? तुम्ही जन्मताच शिकले का? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला। उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा, मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे। चर्चा चालू आहे। तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले, एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? हा लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय पुढे जाऊया। तुमच्यापेक्षा जास्त बोलतायत आम्हाला। मंत्री महोदय उत्तर द्या की संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते। त्याचबरोबर ज्या सन्माननीय मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं। मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या भुजबळ साहेब हे खरं आहे का खोटं आहे? त्याने तुमची परवानगी घेतलंय का? घेतलं असेल तर पत्र दाखवा, नसेल तर ह्या मंत्र्यांना आयत्याला बोलायला कसं देतो आपण उठसूट प्रत्येक वेळी? हे कोण आहे? मुख्यमंत्री आहेत काय? फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर? कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर बोलू शकत नाही। क्रमांक 5 वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाची मालकी असल्यानं 9483 झोपड्यांचं पुनर्वसन अजूनही रखडलंय। यावरून वरुण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर 2019 ते 2022 पर्यंत तुम्ही काय केलं या संदर्भात सांगा, असा सवाल मंत्री शंभूराज देसाईंनी उपस्थित केला। नुसतं थातूर उत्तर द्यायचं, हमरातुमरीवर यायचं, 19 ते 22 काय झालं? अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात, निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं? आम्ही कुठेही राजकारण न करत असताना आम्ही काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी लवकर बैठक घ्यावी आणि ठोस उपाययोजना करावी। मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती? आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळेच चिडले आणि हा वेलमध्ये आलेले।
पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून खास करून एशनशी गटांनी सिरियसनेस दाखवा. जर मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तरं देत असतील, लक्षवेधींची उत्तरं देत असतील, प्रश्नोत्तराच्या तासात येत असतील, मग एशनची गट एवढं नॉन सिरियस काय? हे विधान भवन काय त्यांना मजा मस्ती वाटते का, मस्करी वाटते का गायब होतात ते? हे पुनर्प्रश्न केल्याच्या नंतर त्यांना एवढा काही राग आला की मग तुम्ही काय केलं ना आम्ही काय केलं, आणि ते पुढे जे काही बोलत गेले हे त्यांनी स्वतः जे शासनाकडनं छापील उत्तर येतं ह्याचाच 100% विरोधाभास केलेला आहे. त्या माझा सरळ सोपा प्रश्न आहे, मंत्री महोदयांना याच्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं काय केलेलं आम्हाला उत्तर मिळाली पाहिजेत. प्रत्येक वेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय केलं आम्ही काय केलं, 19ला हे झालं ना 22ला हे झालं, हे अपेक्षित नाहीये. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आमदार अनिल परब आणि शंभूराज देसाई हमरी तुमरीवर उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी शंभूराज देसाईंनी बाहेर ये तुला दाखवतो अशा भाषेत परबांना धमकी सुद्धा दिली. तर त्याच दिवशी विधिमंडळाबाहेर आमदार वरुण सरदेसाई यांना नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांचा धक्का लागल्यावरून वादावादी बघायला मिळाली. आणि आता पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांना भिडले. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.